असंच ना? असं नाही, असं म्हणायला बघ. प्रोफेशनल नेसच नाही कसला. मला वाटत नाही जेवायला भेटन म्हणून. तर जय शिवराय मित्रांनो, तुमचं नवीन ब्लॉग मध्ये परत आपल्या स्वागत आहे. तुम्हाला व्हिडिओचा टायटल बघून आणि हे माझं बॅकग्राऊंड बघून समजलं असं व्हिडिओ कशाबद्दल आहे. तर आज मी या चॅनलवर पहिल्यांदा एक रेसिपी ट्राय करणार आहे. म्हणजे ही रेसिपी मी कधी केलेलीच नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून थोडस हार्ड, मी चपात्या पण ट्राय करणार आहे. चपात्या तर मला पीठ पण मळता येत नाही, तरी पण मी ट्राय करणार आहे. आज आपण करणार आहे रेसिपी मध्ये पनीर. आजच्या आपल्या व्हिडिओ मध्ये आपल्याला इन्स्ट्रक्शन देणार आहे श्रुतिका. तर ही चांगलं जेवण बनवते, त्यामुळं बनवणार पूर्ण मीच आहे, पण ही मला इन्स्ट्रक्शन देणार आहे की काय काय किती टाकायचंय किंवा काय हे करायचंय, म्हणजे खराब नको व्हायला. कारण आमच्या पोटाचा प्रश्न आहे आज रात्रीच्या, कारण सगळी आज मी बनवलेलं जेवणच खाणार आहे. मला वाटत नाही जेवायला भेटन म्हणून. तर आता आपण आपल्या कुकिंगला प्रारंभ करू, चला. तर मित्रांनो, आपल्या बाकीच्या गोष्टींना थोडा टाइम जाणार, त्यामुळे सगळ्यात अगोदर मी बासमती राईस आहे आणि काय तमालपत्र आहे. तर हे तमालपत्र आणि तेच तमानपत्र आणि ह्यात थोडस जिरं आहे, ते हे काळ मिरी आहे. ते आपण पहिलं भात लावून घेऊ, म्हणजे भात शिजतोपर्यंत आपलं बाकीचं काम होईल. किती घ्यायचं पाणी? धुवायचं आहे ना? होतो का? ओंजळीत घ्यायचं थोडीशी अशी. बस का? आईला पहिली सुरुवात असली झाली तर आपली. ह्याच्यातच चालू करतो ना. तेल तापून झालं की आपण हा पण मॅटर काय पालापाचोळा आहे, पालापाचोळा पण तर टाकणार आहे. त्यानंतर मग विषय काय काय टाकू आणि झाकू ना. टाक, थोडस बारीक कर, टाक आणि पाण्याचा तांब्या घे जवळ. तो कशाला? ते टाकलं समजा करपलं तर पटकन पाणी वाटायचं आणि हे झाकण पण ठेवायचं. वथा पाणी. बघ हा सगळं टाक. इकडे डायलॉग मारतीत मध्ये मध्ये येऊन काहीतरी गेली बोलून. ते म्हणली मी माझ्या आधी भाकऱ्या करणार आहे कुत्र्यांना. कुत्र्यांच्या ना, माणसांचं तर मीच करणार आहे. मीठ टाकतात बस झालं. नाही नाही, चपात्या. तर आता मित्रांनो, तुम्हाला मी दाखवणार आहे की पनीर साठी आपल्याला काय काय साहित्य लागतंय. तर पनीर साठी आपण घेतलेलं आहे कोथिंबीर, 1 लसूण, 7-8 कांदे, 2 टोमॅटो, 2 मिरच्या, 2 अद्रकचे छोटे छोटे तुकडे, पनीर मसाला. हा काय लई सिक्रेट बिक्रेट काय विषय नाही, त्यातला काढून फक्त डिझाईन साठी तसं ठेवलाय मी, पिवळा दिसावं म्हणून. आणि मेन इन्ग्रेडियंट पनीर. आणि या सगळ्यांचं काय करायचं, कट. तर आता हे सगळं आपल्याला कापायचंय आणि हे मी माझ्या स्टाईल मध्ये कापणार आहे. इकडं तर मित्रांनो, तेल तापलेलं आहे आता आणि आपण पहिला कांदा परतून घेणार आहे. आणि कांदा परतून झाल्यानंतर पुढे काय घ्यायचं, हेच घेऊ का झाले? हाताने टाकायचं आहे. साहिल ऍक्शन मार. काय ऍक्शन करणार ते आधी सांग. डायरेक्ट टाकणार, डायरेक्ट दुराळा होणार आहे. मजाक लागा काय, आम्ही सारे खवय्ये. आता काय करायचं का, अजून जरा लालसर होऊ दे. नाही टाक टोमॅटो. हिला घ्या रे पहिली, हिला कापलंय मी, हिला दाखव. कांदा थोडासा लालसर झालेला आहे आणि आता आपण टोमॅटो पण असाच टाकून घेतोय आणि आलं लसूण पण टाकून घेतोय आणि हे सगळं आपण एकत्र परतून घेणार आहे. असं करायचंय आपल्याला, असं नाही करायचं, असं धर कर. तर मी हे कशासाठी शिकतोय की उद्या समजा काहीतरी मॅटर झाला, प्रॉपर
प्रॉपर्टी मला दखल केला प्रॉपर्टीतनं बाहेर आणि मला एकट्याला कुठेतरी राहायला लागलं तर मला बनवता आलं पाहिजे असे भारी भारी पदार्थ त्यासाठी शिकून घेतोय. आणि दुसरं म्हणजे शिकलं पाहिजे ना, दुसरं काही कारण खायला पाहिजे नेहमी. हे किती वेळ करायचंय, आपण थोडस पाणी टाकायचंय ते जसं जसं शिजल तसं. आमच्या घरातला हा एकमेव कॅरेक्टर असेल जो पोरासारखा राहतो आणि ते त्याच्या कान कुंडर घातल्यात ना ते पण फर्स्ट टाइम. आता बऱ्यापैकी हे शिजलेलं आहे, थोडस आपण झाकण मारून घेऊ याला म्हणजे आतल्या जरा वास दरवळण. तर हा मसाला नॉर्मल टेम्परेचरला येतोपर्यंत आपण पुढच्या आपल्या कार्यक्रमाचा प्रबंध करू, चपात्या बनवणं. तर आपण घेऊ पीठ मळायला. चला तर सगळ्यात मेन काम करायला चाललेलो आहे आपण, जे मला सगळ्यात अवघड वाटतं ते म्हणजे पीठ मळणं. तर सगळ्यात पहिलं आपण परात भरून पीठ घेतलेलं आहे आणि त्यात आपण टाकणार आहे 1 चमचा मीठ. तर एवढा चमचा आपण घेतोय, एवढा चमचा. हा तर आता मीठ टाकून झालेलं आहे. मीठ टाका स्वादानुसार आणि पाणी टाका पातळानुसार. हे किती टाकायचं पाणी, मध्ये असं आपल्याला छिद्र करून घ्यायचंय. पुढं एवढं 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 एवढं. आता ना असं थोडं हळूहळू करायचं, असं मिक्स असं बाजूचं पीठ घेत राहायचं. हा हे बघ घट्ट झालं हे ठेवायचं आणि या हाताने परत पकडायची. हे बघ असंच का. असं पीठ होतोपर्यंत ना सगळं घेत राहा, थोडं पाणी ओतून घ्या, अजून पाणी ओत मध्ये. अवघड आहे बरं का पण चपाती रोज बनवणार, पण मी बनवून राहणार. इज्जतीत बघ 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 होईल थोडं करायला होतं. 5 minutes later. खालचं पण सोळा असं पहिलं म्हणजे तुला ना पहिलं खालचं पीठ चिटकलेलं काढ सगळं. हे काय हातावरती घे म्हणजे हाताचं ते सुटत. आता मला चांगलं महत्वाचं ते झालं बघ. सगळ्यात जास्त वेळ ह्यातच गेलाय, अर्धा 1 तास थोडा. तर आता आपलं ते जे म्हणजे मळायचं होतं पीठ ते आपलं मळून झालेलं आहे. आपण जे मागाशी परतलं होतं ते हे कांदा टोमॅटो आता ते आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक एकदम वाटण करून घेणार आहे. आता हे आपलं वाटण पण वाटून झालेलं आहे. आता आपण भाजी करायला घेणार आहे आणि चपात्या एकदम लास्टला आपण तर पहिली भाजी करून घेऊ. चला भाजी बनवायच्या अगोदर आपण जो मगाशी राईस ठेवला होता तो आता बऱ्यापैकी म्हणजे पूर्णच झालेला आहे. वाटण रेडी, आता भाजी पण रेडी होईल आणि शेवट राहील ती फक्त चपाती. पटापटा काम संपवून घेऊ. चला तर पनीरच्या भाजीसाठी पहिलं आपण पनीर कट करून घेऊ छोट्या छोट्या पीस मध्ये आणि त्याला हे जे मसाले तर आपण हे छोट्या छोट्या पीस मध्ये हे छोटे नको ना लय मीडियम पीस मध्ये कट करून घेणार आहे. आणि त्याला हे जे मसाले ठेवले ते तर आपण हे जे पनीरचे पीस कापलेले आहेत ते ह्या मसाल्यांसोबत आपण मॅरिनेट करून घेणार आहे. मॅरिनेट म्हणजे कालवी दही बी काय टाक. अरे थांब होते की चांगलं ह्याच्यावर. असंच शाही पनीराचे उपयोग तर मला काही माहित नाही, पण जी कोण नॉनव्हेज नाही खात त्यांच्यासाठी ही मेन रेसिपी असते आणि ती काय उखाडतात हे खाऊन मला 1 वर्षात समजलेलं आहे. कारण 1 वर्ष मी पण नॉनव्हेज सोडलं होतं आणि काय नाही परत खायला चालू केलं. बघ ये इकडे. आपलं हे परतायचंय कांदा, त्याच्यानंतर आपल्याला हे सगळे एकत्रच टाकणार आहे आपण. हे पनीरचे तुकडे बिकडे सगळे एकत्र टाकणार ना. नाही सॉरी मेन मुद्दा चुकला आपला. आता आपण टाकणार यात वाटलेला मसाला, बरोबर ना. सॉरी आता आपण टाकणार यात हा कांदा आणि लगेच टाकतो. त्या हिला प्रोफेशनल नेसच नाही कसला. जे पनीर मॅरिनेट केलं होतं ते पनीर आता आपण त्यात टाकून घेऊ. मिक्स करू ना. आता हे जे केलंय आपण बऱ्यापैकी त्याचं काम झालेलं आहे, त्यामुळे ते थोडंसं शिजायला सोडू आणि आपण घेऊ चपात्या बनवायला. हा असं हे घे, एक डिप कर आणि अशी लंबाटी लाट 1 मिनिट मी तुला सांगते. ओके लंबाटी लाटायची 1 डिप मारू.
हा एक डीप आणि हा ठेवला आपण इथं. सर ना बटाटा आणि नाही बस एवढे पण नाही. वळवता नाही थांब ना 2 मिनिटं मी सांगते ते काय करायचंय. आता काय करायचं, ते लाटलं जातं ते म्हणून. थोडंसंच लाट थोडं. आता हे कर, असं तेल लाव त्याला. आता असं मध नाही कर, असं. आई लाटू का? आता ऐक, 1 मिनिट मी तुला दाखवते पहिले, तू नंतर चल. आता अशी चपचपटी नाही. ओ माय गॉड, गिम्बल रोटेशन आहे, गिम्बल रोटेशन. ठीक आहे, ती स्वतः काय बोलते ते म्हणजे कसं काय बोलते इट्स माय टाइम. थांबे, आईला कसं केलं तरी मी इकडे घेतो. थांब जरा, लईच कडे चालली. ऐक 3 hours later. मित्रांनो, आकार असा झालाय, पण आकारात कायच ठेवलंय ना. चवीत मेन विषय. आकार तर आपला बरोबर नाही शकत. घाबरायचं नाही, तेवढं वरतून नाही कधी पण हात जवळ नाही. बरोबर झालंय का? जर आता ही वेगळी स्टाईल आहे. तर मित्रांनो, 2 चपात्या मी केलेली आहे. माझी तेवढीच लायकी आहे, तेवढीच कॅपॅसिटी आहे. तर 2 चपात्या मी बनवलेल्या आहेत आणि त्या 2 कोणाच्या वाट्याला जाणार आहे मला माहित नाही. ज्याच्या वाट्याला जाईल तो सुखी राहील अशी मी अपेक्षा करतो. तर मित्रांनो, आता वाजून गेलेले आहेत 12 आणि हे तू एक घास खाऊन बघ, तिथं ठेवलं वाट्यात तरी चालन तुझ्या. हा, आधी भात खाते. आई भात पहिला कोण खात? नाही बघते ना आधी. ओके. हा, दुसरं कसं झालंय? तस सगळं श्रेय मला जाते. नाही मस्करी केली. ह्या पिवळ्या पोरीला जाते, कारण तुझा ड्रेस पिवळा. कारण तिने चांगले इन्स्ट्रक्शन दिले, त्यामुळे मी करू शकलो. हा, कसं होतं श्रुतिका? खरं चांगलं झालंय. हा, ओरिजिनल रिॲक्शन. हे सगळे फसू शकतात, पण हा नाही फसू शकत. मी पण पहिलाच घास खातोय, त्यामुळं मला पण नाही माहिती कसं लागणार आहे. तर आता पहिला घास खाऊन बघू. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ एवढाच होता. कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये मला सांगा की पुढच्या वेळेस अजून तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल का, किंवा दुसरं काहीतरी चॅलेंज किंवा लर्निंग व्हिडिओ कोणती बघायला आवडेल अशी मला तुम्ही कमेंट करून सांगा. आणि दुसरी गोष्ट काहीच नसते माझी दुसरी गोष्ट. भावांनो, काहीतरी मस्त सांगा. आज मस्त चव होती, पुढेही मस्त चव होईल असं काहीतरी सांगा. हा, आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा. आणि जर तुम्ही बघत असाल आणि सबस्क्राईब करायला विसरले असाल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या, कारण बराच वेळा होतं की तुम्ही बघताय पण सबस्क्राईब नसतं केलेलं, लक्षात पण नसतं. तर सबस्क्राईब करून टाका आणि आपण परत भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये. आता व्हिडिओ मी ट्राय करेन की कन्सिस्टन्सी आपली चालू राहील, कारण आता बॅक टू बॅक थोडेसे प्लॅन बनवलेले आहेत, त्यामुळे आता व्हिडिओ येत राहतील. त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ असेच बघत राहा, लाईक करत राहा. तोपर्यंत जय शिवराय.